चेंबूर के वाशिना का शाहजी नगर खरी मशीन में बिल्डर द्वारा बनाया गया बिल्डिंग में काम चालू होने के बावजूद भी लोगों को रखा जा रहा है। लोगों का कहना है कि यहाँ पे अभी काम चल ही रहा है तो यहाँ पे अभी लोगों को रखना ठीक नहीं, कोई भी हादसा हो सकता है। रास्ते छोटे होने के कारण बुजुर्ग महिलाओं और बच्चों को आने जाने में परेशानी हो सकती है। नाले और ड्रेनेज का काम भी चल रहा है, ऐसे में कोई भी बड़ा हादसा हो सकता है। स्थानीय लोगों का कहना है कि पहले काम पूरा हो जाए फिर घर की चाबी दिया जाए। बोललो ना, आमच्या बिल्डिंगची जी प्रॉब्लेम जे आमच्या बिल्डिंगची जे प्रॉब्लेम आहेत आमच्या मालका पोरांना सांगितलं जे आहे ते परफेक्ट। आम्हाला जी तकलीफ आहे ते आम्ही खूपच तकलीफवर सहन करू राहिलो। इतक्या वर्षापासून आम्ही जी तकलीफ काढू राहिलो त्या बिल्डरला किती बी समजवलं तर ते समजत नाही, त्यांचे कार्यकर्ते समजत नाहीत। त्यांचा जे चिप परमिटन येतो त्याच्या स्वतःच्या मनानं वागतो, त्याला काही समजत नाही का काय कर राहिलेत काय नाही काय। आता आज तुम्ही एवढ्या माणसाला ही तकलीफ दिली, आता नंतर त्याच्यावर तुम्ही ते माणसं सोडल्यानंतर हे माणसाने चालायचं कसं, यायचं कसं? त्याच्यात कोणी पांगळ आहे, कोणी लंगड आहे, कोणी आंधळ आहे, चालणार कशी ह्या माणसं? आणि येतील कसे ते माणसं ह्या ठिकाणी? पाण्याची तकलीफ, बाथरूमची तकलीफ, प्रत्येक गोष्टीची तकलीफ आहे। इथं बी राहणाऱ्याला एवढी तकलीफ आहे की दगड पडतात, माती पडते। बोलायला गेलं की चौकी सुद्धा त्याच्या ताब्यात आहे, मग तो आम्हाला चौकी हमने खरीदा है क्या करने काय कर लो। आता करायचं कोणाला, सांगायचं कोणाला? न्याय कुठून मिळेल आमच्या गरीबांना? हम शाहजी नगर खड़ी मशीन से बोल रहे हैं। हमारे को ये बिल्डिंग प्लान ना आने की वजह से हमारे को इतनी तकलीफ है। हमारे छोटे छोटे बच्चे हैं और हमारे को बिल्डिंग की वजह से चूहा लग गया, बाउंड्री नहीं मार रहे हैं, कुछ नहीं, गटर का पानी छूटता है तो गंदा बास आता है, छोटे छोटे बच्चे बीमार सीमार गिर रहे हैं। तो अभी ये कैसा होगा नहीं अगर सब क्लियर करेंगे तो इन लोग तो ये क्या चाहते हैं, क्या मांग? तो हम लोग हमारा घर तो है वहाँ पर, लेकिन अभी हमारे को ये जो परेशानी, ये सब परेशानी हटना चाहिए। ये सब पर हाँ, हम लोग को लेने के लिए बोले थे, वो भी लेने का तो नहीं, लेकिन हमारी जो परेशानी है तो हटाओ। हम इतना बोलते कि परेशानी हटाओ। हमारे को बाथरूम का पानी आता, गंदा बास आता, घर में श्वास लेने नहीं होता, दुनिया के बच्चे बीमार पड़ रहे, तो छोटे छोटे बच्चे उसका क्या है? पत्थर भी गिरते ऊपर से, कुछ गंदा कचरा भी गिरता है, किसी का कुछ लग गया, कुछ हुआ तो क्या है इसका मतलब? तो ये सब बातों का ये सोल्यूशन दो हम लोग को। विकासकला आम्ही वारंवार विचारलं तर विकासकाचं म्हणणं असं आहे की SRAच्या थ्रूने जे आम्हाला ऑर्डर फॉलो करायची ती आम्ही करून ती आम्ही लॉटरी लावत आहोत। त्याच्यामध्ये काही दुसरं आहे नाही, पण लॉटरी लावताय, लोकांना घर देताय, ही चांगली बात आहे, आनंदाची बात आहे, त्यात आमचं काही दुमत नाही। आमचं म्हणणं असं एवढंच आहे की ज्या घरामध्ये लोक राहायला जाणार आहेत त्या घराला जाण्यासाठी रस्ता तर पाहिजे, त्या घरामध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता पाहिजे। दुसरी गोष्ट, त्या घरामध्ये जे काय काम आहे सगळं ते कंप्लीट पाहिजे, त्याच्यामध्ये OC कंप्लीट पाहिजे। जर बिल्डिंगचं कामच कंप्लीट नाहीये, ड्रेनेज लाईनचं काम कंप्लीट नाहीये, लाईटचं सबस्टेशनचं काम कंप्लीट नाहीये, जाण्या येण्याला रस्ता नाहीये, फायरचं काम जरी झालं असेल तर ते फायरची OC आहे का नाही हे पण आम्हाला अजून त्यांनी सांगितलेली नाहीये। हे सगळं असताना सांडपाण्याचा रस्ता तोही बरोबर कंप्लीट नाहीये, मग तरी बिल्डरला अलॉटमेंट करण्याची घाई का, हा प्रश्न आम्हाला सतत घडी घडी। आम्ही त्यांना बोललो बिल्डरला की पहिलं तुम्ही हे पूर्ण करा, बिल्डिंगचं काम पूर्ण करा, आणि बिल्डिंगचं काम पूर्ण झाल्यावर संपूर्ण OC घ्या, OC आल्याच्या नंतर तुम्ही लोकांना कंप्लीट झाल्याच्या नंतर लोकांना तुम्ही अलॉटमेंट करा। आता तुम्हाला एवढ्या लवकर अलॉटमेंट करायची गरज काय? आता तुम्ही समोर बघू शकता जे 3 माळ्याचे 3 रूमचं काम चालू आहे, एक 800 लोक आहेत, 800 लोकांना जाण्या येण्यासाठी फक्त एकच लिफ्ट आहे। जर त्या लिफ्ट मध्ये काही झालं, एखादी वयोवृद्ध महिला या पुरुष या अपंग व्यक्ती जर एक्सपायर झाला, मध्ये होण्याचं काही झालं, हादसा झाला, तर त्याला जिम्मेदार कोण आहे? आणि 15 माळा, 18 माळ्या आणि 22 माळ्याच्या 3 इमारती तयार होतात, त्याच्यामध्ये फक्त एकच लिफ्ट सध्या आता आहे। आमचं म्हणणं एवढं आहे की जोपर्यंत तुम्ही 2 लिफ्ट लावत नाही त्या ठिकाणी ते काम पूर्ण होत नाही सगळं, आणि पूर्ण पोझिशन येत नाही तुमच्या हातामध्ये, जोपर्यंत सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे येत नाहीत, जोपर्यंत SRAच्या नियमानुसार सगळ्या OC येत नाहीत तुमच्याकडे, तोपर्यंत तुम्ही अलॉटमेंट करू नका। हे संपूर्ण बिल्डिंगचं अलॉटमेंट करा, काय फरक पडतोय? आता एवढे थांबले, पण केवळ बिल्डर आपले पैसे वाचवण्यासाठी, लोकांना भाडं द्यायचं वाचवण्यासाठी अलॉटमेंटची घाई करत आहे आणि लोकांना खाईमध्ये ढकलत आहे। जसं की त्यांनी पहिलं 72 लोकांना असंच केलं, खड्ड्यामध्ये टाकलं, 72 लोकांना खड्ड्यामध्ये टाकलं, त्यांना जाण्यासाठी इतका त्रास होतोय। ड्रेनेज लाईन बरोबर नाही, तिथं ड्रेनेज लाईन नसल्यामुळं
ते पाणी सगळं वर येतंय, ते संडास सगळी वर येते, वास सहन करावं लागतंय, लोक मुलं आजारी पडलेत, माणसं आजारी पडलेत. याचा जिम्मेदार कोण आहे? याचा जिम्मेदार SRA आहे का बिल्डर आहे हेच कळत नाही. आता आमचा बिल्डर याच्यामध्ये पहिला हिल्टन होता, हिल्टन डेव्हलपर होता, आता बिल्टेक होम्स म्हणून आता डेव्हलपर हे काम बघतोय सगळं. तर बिल्डर कोणी असो काही करो ते घेण्यात येणार नाही, पण त्यांनी पूर्ण चांगलं काम करावं, SRAच्या नियमाप्रमाणे काम करावं आणि लोकांना लवकरात लवकर घरं द्यावा. 2011 पासून आम्ही लोक बेघर आहेत आणि आम्हाला लोकांना त्याच्यामुळे आमच्या याचा फायदा घेऊन जसं त्याच्या मनाला लागत अशी मनमानी करून तो आत टाकायचा प्रयत्न करतोय. पहिली बात तर लोक असेच टाकले, पाट ओसी घेतल्या, बोलला पाट ओसी कसली ओसी घेतली, काय घेतली ना, पेपर शो केले ना, कोणाला सांगितलं. आताही तेच काम करतोय, 108 लोकांना अलॉटमेंट करतोय आणि त्याला देतोय. तुम्ही जाऊन आतमध्ये बघू शकता, जायला रस्ता नाही, लीप एक आहे, काम इनकम्प्लीट आहे सगळं. हे असताना सुद्धा ते आता हे नाटक का चालू केलं हे आम्हाला कळायला तयार नाही. आता SRAच्या ऑफिसरला आम्ही अलॉटमेंट जेव्हा हे करत होतो तेव्हा बोलताना आम्ही जाऊन भेटलो की सर बिल्डिंग इनकम्प्लीट आहे. जे नरपुटे साहेब आहेत SRAचे, नरवडे का नरपुटे काय SRAच्या ते साहेब जे त्यांना आम्ही जाऊन भेटलो, सर त्याचं बिल्डिंग अनकम्प्लीट असताना तुम्ही हे का करता असं? तर ते बोलले आमच्या नियमानुसार आम्ही करतोय आणि आम्ही ते करणार. मग आता सकाळी 11:30चा टाइम दिला होता आज अलॉटमेंटचा, आता वाजले किती? आता 1 वाजत आला तरी अजून ते झालं नाही. म्हणजे समजा अशी फसवणूक चालली की 11:30चा टाइम 1:30 वाजला तरी ती अलॉटमेंट अनलिगली अलॉटमेंट झालीच नाही, पण त्या सरकारी अधिकाऱ्याच्या हिशोबाने ते लिगली म्हणतात. मग आता आम्हाला काय समजतं याच्यामध्ये? आम्ही सगळे जास्त शिकलेले माणसं आहेत, कमी शिकणारे माणसं इथे राहतोय, रोज हातावर काम करून खाणारे माणसं आहेत, त्यांना हे सगळा त्रास सहन करावा लागतोय. त्याच्यासाठी वाचत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत की याच्यासाठी काहीतरी या गरिबांना न्याय देण्यासाठी तुम्ही मदत करा अशी आमची अपेक्षा आहे. परिषदेसाठीचा सेक्रेटरी आहे. आम्ही 2011 पासून संघर्ष करतो की आम्ही कोर्टापर्यंत गेलेलो आहे. तर आमच्या पूर्ण 192 जे घर आहेत, 192 घराचे कागदपत्र सर्व आमचे जमा केले. जमा केल्याच्या नंतर बोलले तुम्हाला आज उद्या देतो, पण तसं काय अजून घडलं नाही. 2011 पासून आम्ही आतापर्यंत लढा करतो, पण अजून काही नाही. कागदपत्र जमा केले आणि नंतर त्यांनी आम्हाला अलग केलं. आमची एवढीच मागणी की आम्हाला त्यांनी त्यांच्यात समाविष्ट करून घ्यावे. 192 घर आहेत, बाकी दुसरं काय नाही. फक्त आम्हाला तकलीफ आहे, रस्त्याची तकलीफ आहे. इथं काय जरी झालं तर ॲम्ब्युलन्स गाडी डायरेक्ट येऊ शकत नाही, त्याची बी खबरदारी त्यांनी घ्यायला पाहिजे. एवढंच बोलून मी माझे 3 शब्द. बाथरूम का पूरा पानी आता है, हाँ, नीचे से पूरा पानी, गंदगी दुनिया भर की है। उस गंदगी के वजह से दुनिया के मच्छर हो रहे हैं और पानी की टंकी भी बाजू में ही है। कैसा पियेंगे, कैसा रहेंगे, कैसा आएंगे, कैसा जाएंगे? हाँ, जरा बोलो ना, जरा दिखाओ, जरा देखो। हाँ, कोई बोलने वाला नहीं, कोई करने वाला नहीं इधर। हाँ, कितना तकलीफ है हमारे को आने जाने में, तकलीफ कितनी है। हाँ, क्या बिल्डर से बात करने वाले है ना, बिल्डर से बात करने वाले, क्या बात करने का भी, घड़ी घड़ी क्या बात करने का भी। हाँ, कितनी तकलीफ है इधर, मालूम है। गाड़ी भी खड़ा करेंगे तो वो भी सुविधा नहीं है। ऊपर ऐसा गंदगी करते, इतना थूकते, अगर अंदर निकलेंगे तो बास, ऐसी गंदगी बास पूछो मत, समझे। झोपड़ापट्टी तो साफ रहेंगी, लेकिन ये बिल्डिंग तो बिल्कुल साफ नहीं है, स्वस्थ नहीं, सुरक्षित नहीं है, बहुत गंदी है। हाँ, मिट्टी की है ना जमीन,